हे पहा, आपण आत्ताच टीएचा प्रोग्राम झालेला आहे आणि जवळपास पूर्ण भारतभर टीएची भरती चालू होती. त्यामध्ये नाशिक, नागपूर, बेळगाव, कोल्हापूर या विविध ठिकाणी टीएचा प्रोग्राम चालू होता. त्या टीए मध्ये आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे सुद्धा विद्यार्थी गेले होते तिथं भरतीसाठी आणि त्या भरतीमध्ये जवळपास आपल्या जवळ 5 विद्यार्थ्यांनी तिथं पर्ची काढलेली आहे. नाशिकला 4 विद्यार्थी आणि बेळगावला व कोल्हापूरला प्रत्येकी एक विद्यार्थ्यानं तिथं रनिंग पात्र झालेले आहेत. आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे एक शिक्षक सुद्धा क्लार्क मध्ये त्यांनीही एक्सलंट पर्ची काढली व पुलअप्स आउट ऑफ काढलेले आहेत. कारण का की मेहनत करण्याची आणि कंटिन्युटी ठेवण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी जर असेल तर प्रत्येक गोष्ट ही सक्सेस होते. हे आपल्याला त्यांचं वय जरी 39 वर्ष असलं तरी पण त्यांनी करून दाखवलं आणि त्यांनी आज तिथं या प्रतियोगितेमध्ये भाग घेऊन एक चांगला आदर्श युवकांसमोर मांडला. तर अभिनंदन त्या सरांचं व या विद्यार्थ्यांचं. कारण का की आज नाशिक इथं 4 विद्यार्थ्यांनी पर्ची काढून त्यांनी तिथं मेडिकल पात्र झालेले आहेत. त्यापैकी एक विद्यार्थी हा 100% तिथं जागेवर फिट झालेला आहे आणि 3 विद्यार्थ्यांना मेडिकलचे काही म्हणजे नॉर्मल पॉईंट दिलेले आहेत. तर आपण पाहत आहोत की इथं 3 विद्यार्थी हजर आहेत, एक विद्यार्थी ॲब्सेंट आहे. तर ज्यावेळेस तुम्ही तिथं रनिंगला उतरला होता, भरतीला गेला होता, त्यावेळेस किती विद्यार्थ्यांचा ग्रुप सोडला होता रे? 250 पोरं होते सर. एका ग्रुपमध्ये एका ग्रुप 250 विद्यार्थी होते. हम्म. 250 विद्यार्थ्यामध्ये तुम्ही सगळे एकाच ग्रुपला उभं राहिला का वेगवेगळ्या ग्रुपमध्ये? वेगवेगळे होते. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते. बर, तिथं 250 विद्यार्थ्यामधून ज्यावेळेस तुम्ही धावत होता, रनिंग करत होता, त्यावेळेस तुम्हाला कसा तुमचा अनुभव आला? सर अनुभव म्हणजे लय मोठे लेकर असते तर जास्त असते तर हा. त्याच्यामुळे सगळे सर स्पीड न वडतात. बर रनिंग जास्त स्पीड ने घेते तर बर पहिले 2-3 राऊंड, पण शेवटच्या फिनिशिंग मध्ये जे वडतंय हा. ते पुढे टिकते सर. बघा, म्हणजे चौधरीचा असा अनुभव आहे की सुरुवातीला तर सगळेच करतात, परंतु शेवटपर्यंत जो टिकून राहतो तोच मास्टर आणि विनर राहतो. तर त्याच उक्तीप्रमाणे चौधरीनं 3 राऊंड सगळ्यांसोबत ओढलेच, परंतु चौथ्या राऊंडला आपला स्वतःचा एक्स्ट्रा स्टॅमिना त्यानं क्रिएट केला आणि त्या स्टॅमिनाचा वापर करून त्यानं तिथं एक्सलंट पर्ची मारली. तर चौधरीचं सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करा. त्यानंतर आपण तिडकेला विचारू. तिडके, ज्यावेळेस तू राऊंड मध्ये उतरला त्यावेळेस तुझ्या ग्रुपला किती विद्यार्थ्यांचा म्हणजे लॉट सोडण्यात आला होता? 280. 280 विद्यार्थी एकाच वेळेस 1600 मीटर साठी म्हणजे 1600 मीटरच्या प्रतियोगितेसाठी सोडण्यात आली. तर त्यामध्ये तू म्हणजे तुझा अनुभव कसा आला त्यामध्ये? अनुभव सर, तू 4 राऊंड कशा प्रकारे मारलेस, म्हणजे तुझा अनुभव या इथं बसलेल्या विद्यार्थ्यांच्या नक्कीच कामाला येईल. आता लवकरच 10 ते 15 डिसेंबर पासून SSC GD इंडियन आर्मीचे हॉल तिकीट आलेले आहेत. जे मुलं परीक्षा पास झालेले आहेत त्यांच्यासाठी लगेचच डिसेंबरच्या 10 तारखेपासून ग्राउंड सुरू आहेत नगर इथं. सर पहिल्यांदा सुटताना सगळे विद्यार्थी ओढण्याचा प्रयत्न करतात जास्त. सुरुवातीलाच म्हणजे हा. खूप ओढतात आणि स्टॅमिना हा. लॅप्स करतात. आणि सर मी पहिला राऊंड जास्त घेतलेला नाही, बर, कारण पडापडी होती, मुलं जास्त पडले तिथे राऊंड मध्ये. म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीचा पहिला राऊंड सोडला त्यावेळेस बरेच मुलं कोलमडून पडले. पडली. बर तर मी तो सावकाश घेतला. बर 3 राऊंड सावकाश घेतले आणि चौथ्या राऊंडला फिनिशिंग मारली. चौथ्या राऊंडला फिनिशिंग मारली. मग चौथ्या राऊंडला तुझ्या पुढे किती मुलं होते तिथं? एकच मुलं. तुझ्या समोर एकच मुलगा होता आणि 2 नंबरला तो होता. बर, हे पहा, एवढ्या 280 विद्यार्थ्यामधून 2 नंबरला राहण्याचं श्रेय तिडकेला जात आहे. तर त्याबद्दल तिडकेचं खूप खूप अभिनंदन. कारण का आणि तिथं मेडिकल परीक्षेमध्ये आपला ज्ञानदीप अकॅडमीचा विद्यार्थी तिडके हा जागेवर फिट झालेला आहे
आणि 100 पैकी 100 फिजिकल त्यानं आर्मीचं मारलेलं आहे. त्याबद्दल त्याच्यावर आणखी एकदा टाळ्यावाजून सर्वांनी कौतुक करा. कारण का की आता ताबडतोब त्यांचं येत्या 1-1.5-2 महिन्यात एक्झाम पण होईल. त्यानंतर आपला गणेश धुमक ज्ञानदीप अकॅडमीला आतापर्यंत त्यानं बऱ्याच वेळेस टायमिंगचे रेकॉर्ड मोडलेले आहेत आणि अशाच पद्धतीचं तिथं पण नाशिकला सुद्धा त्यानं एक रेकॉर्ड चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. तर ज्यावेळेस तुमचा ग्रुप सोडण्यात आला होता, तुम्ही तिघ जण एकाच ग्रुपमध्ये होता का वेगवेगळ्या ग्रुपमध्ये? वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होता. बर, मग ज्यावेळेस तुम्हाला सोडण्यात आलं त्यावेळेस तुमच्या ग्रुपला किती संख्या होती? माझ्या ग्रुपला सर 287 पोरं होते. 287 पोरं होती. बर, त्या 287 पोरामधून शेवटच्या राऊंड पर्यंत म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आले का, किंवा काही कुठं धक्काबुक्की झाली का, किंवा म्हणजे अडथळे निर्माण झाले का? पहिल्या सर 200 मीटरला पोरं म्हणायचं पडले, अर्धे निमे पोरं पडले. 200 मीटर मी दमानच घेतलं. पुन्हा 2-3 राऊंड म्हणायचं अर्ध्याच पोरात होतो. लास्टच्या 4थ्या राऊंडला स्पीड मध्ये मारला, एक्सलंट मारली, 1 नंबर. हे पहा, बघा, पहिल्या सुरुवातीलाच काही मुलं जागेवरच पहिल्या 100 ते 200 मीटर मध्येच कोसळले किंवा पडले, एकमेकाच्या पायात पाय अडकून म्हणा हे करा. कारण का अनुभव नसतो तिथं कसं पळायचं, काय करायचं. बहुतांश विद्यार्थी हे पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावण्यासाठी ट्रॅकवर उभं राहिलेले असतात आणि अशा विद्यार्थ्यामुळं कधी कधी जे काय विनर आहेत किंवा चांगल्या पद्धतीनं रनअप करणारे आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की बऱ्याच वेळेस बहुतांश युवक आणि विद्यार्थी म्हणत होते की सर तिथं टायमिंग नुसार घ्यायलेत, हे करायलेत. आतापर्यंतच्या गेल्या 17 वर्षाच्या कालावधीमध्ये टीएच्या भरतीमध्ये कुठंही टायमिंग नुसार भरती घेतल्या गेलेली नाही. कारण का हे फक्त सांगतात, परंतु टीएला पहिल्या 10 विद्यार्थ्यामध्ये 5 विद्यार्थ्यामध्ये जे काही एक्सलंट आहेत त्यांनाच उचलल्या जातं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना हे करत नाहीत. त्यावेळेस एकच आपल्याला पाहायला भेटलं की इथं फर्स्ट सेकंड 2 पर्च्या देण्यात आल्या. कारण का याच्या अगोदर पर्ची कुठंच दिली जात नव्हती. कारण का टीए मध्ये फक्त येणारे पहिले 5-10 युवक घेतले जायचे. मग 300, 200, 150, 250 त्यांना जेवढे वाटेल तेवढ्या संख्येनं ट्रॅकवर सगळे विद्यार्थी उभे करणे आणि त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना 1 टाइम रनअप करणे आणि त्यामधून फक्त पहिले 5 किंवा पहिले 10 असेच विद्यार्थी घेतात. कारण का टीएचा उद्देशच एक आहे की सर्वात एक्सलंट विद्यार्थी आणि सर्वात रनर असणारे विद्यार्थी हे त्यांना पाहिजे असतात. तर यामधून तो पुलअप्स आउट ऑफ काढले हो. 10 पैकी 10. 10 पैकी. बर, आणि पुलअप्स काढताना काही प्रॉब्लेम त्रास वगैरे? नाही. कारण हे पहा, इथं आपण पाहत आहोत की आपले पाठीमाग वस्ताद उभे राहिलेले आहेत. परमेश्वर साठे यांनी या विद्यार्थ्यांची जवळपास कसून चांगल्या पद्धतीनं तयारी करून घेतल्याबद्दल आणि घेतल्यामुळं त्यांना पुलअप्स मध्ये कुठल्याच पद्धतीची अडचण आली नाही आणि रनिंग मध्ये सुद्धा कुठल्याच पद्धतीची अडचण आली नाही. त्यामुळं चांगल्यात चांगली त्यांची तयारी झाली आणि त्यांनी चांगलं म्हणजे प्रतियोगितेमध्ये सहभाग घेऊन तिथं ते विनर ठरले. आणि मेडिकलमध्ये म्हणजे मेडिकल किती दिवसानंतर झालं? मेडिकल 2 दिवसानंतर. 1 दिवस मध्ये गॅप दिला, दुसऱ्या दिवशी मेडिकल. 1 दिवसाचा रेस्ट दिला आणि दुसऱ्या दिवशी लगेच मेडिकल घेतलं. तर मेडिकल मध्ये टोटल सगळं क्लिअर आहे तुझं? हो. पूर्ण म्हणजे हे पहा, मेडिकल मध्ये पूर्ण सर्वच्या सर्व जे काय चेकअप असतील, टेस्ट असतील, त्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये गणेश धुमक हा फिट झालेला आहे आणि त्यामुळं त्याचं पण सर्वांनी अभिनंदन करून त्याचं मनोबल वाढवा. तर मित्रांनो, सर्वांना एकच सांगणं आहे की या विद्यार्थ्यांचं आज म्हणजे आपल्या ज्ञानदीप अकॅडमीतून फिजिकल मध्ये आणि मेडिकल मध्ये निवड झालेली आहे. आणि तसं पाहायला गेलं तर हे 2 विद्यार्थी चौधरी आणि गणेश धुमक यांचं इंडियन आर्मीच्या लेखी परीक्षेत सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. आणि येणाऱ्या 15 ते 16 तारखेला हॉल तिकीट आलेत का? हो, 16 तारखेला. 16 डिसेंबर 16 डिसेंबरला नगर इथं खूप मोठ्या प्रमाणात रॅली होणार आहे. जे जे विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं तिथं फिजिकल आणि मेडिकल घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानुसार त्यांची मेरिट प्रक्रिया लावली जाणार आहे. तर तिथं सुद्धा आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे
25 ते 26 विद्यार्थी तिथं परीक्षेला पेपर पात्र आहेत आणि हे विद्यार्थी सर्वच्या सर्व विद्यार्थी आपलं आपलं नशीब आजमावून प्रत्येक जण हा एक्सलंट पर्ची मारून आउट ऑफ पुलअप्स काढून नक्कीच या 25 पैकी एखादा दुसरा विद्यार्थी कटला तर हरकत नाही, पण जवळपास सर्वच्या सर्व विद्यार्थी हे नशीब आजमावतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय.